श्री रामरक्षा स्तोत्र. श्री गणेशास माझा नमस्कार असो. आता ज्या श्री रामचंद्र स्तोत्राचा आपण पाठ करणार आहोत त्या श्री रामचंद्र स्तोत्र मंत्राचे द्रष्टे श्री बुधकौशिक नावाचे ऋषीमुनी आहेत. सीतापती श्री रामचंद्र या स्तोत्राची मुख्य देवता असून हे स्तोत्र अनुष्ठुप छंदामध्ये गायले गेले आहे. या स्तोत्रमंत्राची शक्ती स्वतः श्री जानकी माता म्हणजेच सीतामाई आहेत. या स्तोत्रारंभी श्री हनुमंतरायास नमस्कार करतो, कारण तेच या स्तोत्राचे सूत्रसिद्धी मुख्य म्हणजे सिद्धी असून संकटनाशनासाठी ते स्वतः प्रवृत्त आहेत. श्री रामचंद्रांच्या कृपानुग्रह प्रीत्यर्थ मी या रामरक्षा स्तोत्राचे पठन स्मरण करीत आहे. इति ध्यानम. जे अजानबाहू असून ज्यांनी आपल्या हाती धनुष्यबाण धारण केलेला आहे, जे आता ध्यानयोगामध्ये पद्मासन घालून एकाग्रतेने शांत बसलेले आहेत, ज्यांनी पिवळा पितांबर परिधान केलेला आहे, ज्यांची दोन्ही नेत्रे कमलपुष्पाच्या पाकळीप्रमाणे अत्यंत टवटवीत असून प्रसन्न आहेत, ज्यांच्या डाव्या मांडीवर त्यांची धर्मपत्नी सीता बसलेली आहे, कमलनयनाचे मुखही कमलपुष्पासमान खुललेले असून ध्यानयोगातील नेत्रे अर्धोन्मिलित नासाग्री असून ज्यांची देहकांती निळ्या सावळ्या वर्णाची आहे, जे अनेक प्रकारच्या विविध सुवर्णालंकारांनी व रत्नजडितांनी सुशोभित झाले आहेत, ज्यांनी आपल्या मस्तकावरील जटासंभार मांड्यांपर्यंत पोहोचेल असा धारण केला आहे, अशा श्री रामचंद्रांचे मी ध्यान करीत आहे. आपणही करावे. श्री रामचंद्र भगवंतांचे चरित्र अत्यंत विस्तारपूर्वक असून 100 कोटी श्लोकाच्याही पुढे आहे. त्या एक श्लोकातील एक अक्षराचे जरी चिंतन अध्ययन घडले तर ते महापातकाचा विनाश करणारे आहे. ज्या श्रीरामाची निळ्या कमळाप्रमाणे सावळ्या वर्णाप्रमाणे अंगकांती आहे आणि कमल नयन आहेत, ज्या श्रीरामचंद्रांच्या सोबत बंधू लक्ष्मण आणि अर्धांगिनी सीता आहे, जे जटाभाराच्या सुशोभितपणामुळे सुंदर दिसत आहेत, अशा श्री रामप्रभुचंद्रांचे ध्यान करून त्यांची रामरक्षा स्तुती पठण करावी. ज्याच्या पाठीवर बाणांचा भाता असून एका खांद्यावर धनुष्यबाण धारण केलेले आहे, तो राक्षसांचा संहार करण्याकरिता अवतीर्ण असून जन्मरहित व सर्वव्यापक भगवान आहे, जो स्वलीलया जगत रक्षणार्थ प्रगट झाला. अशा श्रीरामाचे ध्यान करून त्याची रामरक्षा स्तुती पठण करावी. धर्मसंस्थापना करणाऱ्या, संतांचे रक्षण करणाऱ्या आणि दृष्टांचा नायनाट करणाऱ्या अवतारी श्री रामचंद्रांच्या रामरक्षेचे बुद्धिमान व जाणत्या विद्वानाने पठण करावे व इतरांकडून करवून घ्यावे. श्रीरामाची ध्यानपूर्वक केलेली स्तुती आहे, जिच्यामुळे सर्व पातकांचा नाश होऊन मनातील सर्व कामना पुरविणारी आहे. रघुकुल वंशात जन्माला आलेल्या श्रीरामाने माझ्या मस्तकाचे, माझ्या कपाळाचे रक्षण करावे अशी प्रार्थना आहे. कौशल्या राणीच्या उदरी प्रगट झालेला पुत्र श्रीराम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो. विश्वामित्राच्या आवडत्या सुकुमार शिष्या श्री रामचंद्राने माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करावे. श्री विश्वामित्रांचे रक्षण करणाऱ्या श्रीरामाने माझ्या नासिका भागाचे रक्षण करावे. सुमित्रानंदन बंधुराज श्री लक्ष्मणावर अपार प्रेम करणाऱ्या श्रीरामाने माझ्या मुखाचे रक्षण करावे.
सकल विद्यांचा सागर असणाऱ्या श्रीरामाने माझ्या जिभेचे, वाचेचे आणि रसनेचे रक्षण करावे. भरतबंधूने ज्याला गुरु समान श्रेष्ठ भ्राता म्हणून वंदन केले आहे, अशा श्रीरामाने माझ्या कंठाचे रक्षण करावे. दिव्य शक्ती, आयुधे व शस्त्र धारण करून अपार शक्तीद्वारा सीता स्वयंवर समयी भगवान शंकराचे शिवधनुष्य ज्याने मोडले, अशा श्रीरामाने माझ्या दोन्ही बाहूंचे खांद्यापर्यंत रक्षण करावे. भगवती सीतेचा पती असणारा श्रीराम माझ्या हाताचे रक्षण करो. जमदाग्नी पुत्र परशुरामाला जिंकणाऱ्या श्रीरामाने माझ्या हृदयाचे रक्षण करावे. खर आणि दूषण नावाच्या राक्षसांचा नाश करणारा श्रीराम माझ्या शरीराच्या मध्यभागाचे रक्षण करो. जांबुवंताला आश्रय देणाऱ्या श्रीरामाने माझ्या नाभीचे रक्षण करावे. सुग्रीवाचे रक्षण करणारे प्रभू श्रीराम माझ्या कंबरेचे रक्षण करोत. श्री हनुमान ज्याचे दास आहेत, अशा श्रीरामाकडून माझ्या दोन्ही जंगाचे रक्षण होवो. रघुकुलातील श्रेष्ठ श्रीराम ज्यांनी राक्षसांच्या समस्त कुळाचा नाश केला, अशा श्रीरामाने माझ्या मांड्यांचे रक्षण करावे. लंकेवर आक्रमण करण्यासाठी समुद्रावर सेतू न बांधणारा श्रीराम माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो. 10 मुखे असलेल्या दशाननाचा म्हणजे रावणाचा नाश करणाऱ्या श्रीरामाने माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करावे. विभीषणाला आश्रय देणाऱ्या व राज्य सोपवणारा श्रीराम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो. सच्चिदानंद घन आनंदानुभूती देणाऱ्या श्रीरामाने माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करावे. अशा प्रकारे श्री प्रभू रामचंद्रांचे ध्यान करून श्रीरामाच्या सामर्थ्यावर श्रद्धायुक्त राहून रामरक्षा स्तोत्राचे जो अन्यन्यतेने पठन करेल, तो चिरंजीव, दीर्घायू, सुखी, पुत्रपौत्रीवान होईल, कोणत्याही कार्यात विजयी होईल, यशस्वी होईल व नम्रपणे राहील. जो या रामरक्षारूपी स्तोत्राचे नित्य पठन करतो, त्याला भूमीवरील वातावरणात राहून भूमी प्रदेशातील संचार करणारे कपटी लोक आपल्या पापी दृष्टीने पाहूच शकत नाही. पाताळ लोकातील संचार करणारे दृष्ट लोक रामरक्षा स्तुती गाणाऱ्याला पाहू शकत नाहीत. आकाशात संचार करणाऱ्या कपटी आचरणाचे लोक रामरक्षा स्तुती करणाऱ्याला पाहू शकत नाहीत. श्री रघुकुल वंशातील प्रभू श्रीरामाला राम, रामभद्र, रामचंद्र अथवा कोणत्याही नावाने जो मानव स्मरण करीत रामचंद्रांची स्तुती ह्या स्तोत्राद्वारा गातो, त्यास कधीही कोणत्याही प्रकारच्या पापाचा स्पर्श होत नाही. अशा भक्तास अनेक प्रकारच्या सुखाची, उपभोगांची प्राप्ती तर होतेच, परंतु मानवी जीवनातील परमध्येय असलेल्या मोक्षाचाही लाभ होतो. समस्त संसाररूपी जगतावर विजय मिळवून देणारा, अर्थात जन्ममृत्यूरूपी संसार सागरातून तारून नेणारा जो राम राम नावाचा महामंत्र आहे, ह्या महामंत्राद्वारा जगतातील ज्या ज्या वस्तूला व्यापून घेऊन त्या मंत्रास निरंतरपणे जो कंठातून धारण करतो, त्याला सर्व प्रकारच्या लौकिक, अलौकिक आणि पारलौकिक सिद्ध्या सहज प्राप्त होतील. इंद्राच्या हातातील जे अमोघ वज्र नावाचे जे शस्त्र आहे, त्या शस्त्राच्या वापरास जसे पिंजऱ्याप्रमाणे संरक्षित केल्यास त्या वज्र सहाय्याने इंद्रदेवास निरंतर जय प्राप्त होतो, त्याच इंद्रवज्र पिंजऱ्याप्रमाणे रामनाम नावाचे रामकवच म्हणजेच रामरक्षा स्तोत्र जो धारण करेल, त्या स्तोत्राचे जो स्मरण करेल, तो आज्ञापक होईल. त्याच्या आज्ञेचे सदा सर्वत्र पालन होईल. त्या रामकवचामुळे त्याला सर्वत्र यश, विजयाची प्राप्ती होऊन त्या विजेत्यास महत्व मोठेपण मिळेल.
समस्त नाथांचे आदिनाथ भोलेनाथ भगवान श्री शंकरांनी बुध कौशिक ऋषीमुनींच्या स्वप्नात जाऊन ही रामरक्षा स्तोत्र मंत्रांची दीक्षा दिली. जशी दीक्षा सांगितली त्याचप्रमाणे बुद्ध कौशिक ऋषीमुनींनी सकाळी जागृत झाल्यावर लिहून जगापुढे ठेवली. ज्या ठिकाणी आरामदायी कल्पवृक्षांचा बगीचा आहे त्या बगीचात केवळ श्रीरामच आहे. नवे श्रीरामच कल्पवृक्ष समान सर्व मनोरथ पुरवणारा असून सर्व प्रकारच्या आपदा संकटे यांना विराम देणारा आहे. अशा प्रकारचा हा श्रीराम समस्त लोकांना त्रैलोक्यच नव्हे सप्तलोकास आनंद देणारा आहे. तो श्रीराम आमचा प्रभू आहे. रघुकुल प्रमुख श्री दशरथांचे श्रीराम व श्री लक्ष्मण हे दोघेही पुत्रबंधू तरुण आहेत, रूपसंपन्न आहेत. ते दोघेही सुकुमार जरी दिसत असले तरी महावीर व बलशाली आहेत. विराट कमलनयनासारखे वल्कले धारण करणारे आणि कृष्णार्जुनाचा आसनासाठी वस्त्र रूपाने धारण करणारे हे दोन्ही बंधू आमचे रक्षण करोत. आपल्या वनवास यात्रेत कंदमुळे आणि फळांचे भक्षण करणारे तपस्वी असे इंद्रियांना जिंकून ब्रह्मचर्याचे निष्ठेने पालन करणारे दशरथ पुत्र श्रीराम आणि लक्ष्मणजी असे जे दोन प्रिय बंधू आहेत ते आमचे सदैव रक्षण करोत. शरण आलेल्या सर्व प्राणीमात्रांचे शरण प्रतिपालक म्हणून रक्षण करणारे जगातील सर्व धनुर्धरामधील सर्वश्रेष्ठ महावीर म्हणून प्रसिद्ध असणारे राक्षस कुळाचा विध्वंस करणारे श्रीराम व श्री लक्ष्मण हे दशरथ पुत्र आमचे रक्षण करोत. हातामध्ये धनुष्य धारण करून शत्रूला टिपण्यास सज्ज असणारे, बाणांना स्पर्श करून प्रत्यंचेवर चढवून ठेवणारे, पाठीवरील बाल्यामध्ये अनेक प्रकारची अक्षय बाणशस्त्रे धारण करणारे असे दोन्ही बंधू श्रीराम आणि श्री लक्ष्मण माझे रक्षण करण्यासाठी नेहमी माझ्या मार्गात माझ्या पुढे चालोत. युद्ध रणभूमीत जाण्यासाठी चिलखत कवच म्हणून घालून नित्य सज्ज असलेले, हातात खड्ग आणि धनुष्यबाण धारण करणारे, आमच्या मनाचे मनोरथ पुरवणारे साक्षात रघुनाथ श्रीराम लक्ष्मणासहित विद्यमान मार्गात गमन करणारे श्रीराम आमचे रक्षण करोत. राजा दशरथ पुत्र बलवान श्रीराम जो लक्ष्मणाच्या पुढे चालणारा असून ज्याच्या मागील वीर बलवान श्री लक्ष्मण आहे, असा काकुस्थ कुलोत्पन्न महापुरुष पूर्णावतारी कौशल्यापुत्र रघुकुल श्रेष्ठ श्रीराम ज्यास वेदांत शास्त्रात यज्ञस्वामी असे म्हटले आहे, पुराण पुरुषोत्तम ज्यास म्हटले आहे, असा जो श्रीराम तो सीतेचा वैभवशाली ऐश्वर्यवान पती अतुल पराक्रमी असा जो श्रीराम तो या स्तोत्राचे श्रद्धापूर्वक पठण स्मरण करणाऱ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्यफलापेक्षाही अधिक पुण्य प्राप्त करून देतो, यात अजिबात शंका नाही असे मुनिवर्य सांगतात. जो तृणदुर्वाच्या अंकुराच्या श्यामवर्णाप्रमाणे सुशोभित असून ज्याचे कमलनयन आहेत, ज्याने आपल्या कमरेला पिवळा पितांबर कसलेला आहे, अशा श्रीरामाची जे श्रद्धावान भक्त त्यांच्या दिव्य प्रकारच्या नामांचा आधार घेऊन या रामरक्षा स्तोत्राचे गायन करतात, ते संसारी नरनारी या जन्ममृत्यूरूपी संसार सागरातून तरून जातात. रघुकुल वंशातील बलवान श्री लक्ष्मणजींचे श्रेष्ठ बंधू श्रीराम, सीताचे पती श्रीराम, उत्तम काकुस्थ कुलात जन्मलेले श्रीराम, दयासागर श्रीराम, सद्गुणनिधी श्रीराम, ब्राह्मण प्रिय धार्मिक श्रीराम, राजे लोकांचे अधिपती राजेंद्र श्रीराम, सत्य प्रतिज्ञ श्रीराम, श्यामवर्णीय दशरथ पुत्र श्रीराम, सकल जनास आनंद देणारे श्रीराम, रघुकुलामध्ये तिलका समान शोभिवंत श्रीराम आणि रावणाला शत्रू समान वाटणारे श्रीराम, अशा या राघवाला मी वंदन करतो.
ज्याची श्रीराम, रामचंद्र, रघुनाथ, नाथ अशा नावाने स्तुती केली जाते, अशा सीतेच्या पतीला म्हणजेच प्रभू रामचंद्राला माझा नमस्कार असो. हे रघुकुलातील दशरथ नंदन श्रीरामा, हे कैकेयीसुत भरताच्या ज्येष्ठ बंधू राजा श्रीरामा, हे रणांगणात धीर गंभीरपणे लढणाऱ्या श्रीरामा, हे रामराया, तुम्ही माझे शरणस्थल व्हा, माझा शरणागत म्हणून स्वीकार करा आणि आमचे तुम्ही रक्षण करते व्हा. श्रीरामचंद्राच्या चरण स्वरूपाचे मी माझ्या मनात नित्य स्मरण करतो. श्रीरामचंद्रांच्या चरण स्वरूपाचे मी माझ्या वाचेने नित्य गायन करतो. श्रीरामचंद्रांच्या चरण स्वरूपस्थली मी माझ्या मस्तकाने नित्य वंदन करतो. मी श्रीरामचंद्रांच्या चरण स्वरूपात शरण आलो आहे. श्रीराम माझी माता आहे. श्रीराम माझे पिताही आहेत. श्रीराम माझे प्रभू स्वामी असून श्रीराम माझे सखा मित्रही आहेत. श्रीराम माझे दयाळू भगवन असून माझे सर्वस्वत श्रीराम आहेत. मी या श्रीरामाशिवाय अन्य कोणालाही अजिबात जाणत नाही, मुळीच जाणत नाही. ज्यांच्या उजव्या बाजूला श्री लक्ष्मण बंधू आहेत, ज्यांच्या डाव्या बाजूला अर्धांगिनी धर्मपत्नी सीतादेवी आहेत, ज्यांच्या सन्मुख श्री हनुमंतजी आहेत, अशा त्या श्री रघुकुल नायक रघुनंदन श्रीरामाला मी नमस्कार करतो, वंदन करतो. जो लोकांना आनंद देऊन, लोकरंजन करून लोकांना निर्भय ठेवतो, जो युद्धसमयी कोणत्याही प्रकारच्या छलकपटास प्रवृत्त न होता धर्मनीतीनुसार युद्ध करतो, ज्याचे कमलासमान नेत्र असून रघुकुल वंशातील रघुनाथ म्हणून प्रसिद्ध पावला आहे, साक्षात जो दयेचा सागर असून कर्णाकार नावाने ओळखला जातो, त्या श्रीरामचंद्रांची मी शरणागती स्वीकारतो आहे. मनाच्या वेगाप्रमाणे गमनागमन करणाऱ्या, वाऱ्याच्या वेगाने वेगवान धावणाऱ्या, सर्व प्रकारच्या इंद्रियांना जिंकणाऱ्या अशा बुद्धिवानांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा वानर समुदायाच्या प्रमुखपदी असलेल्या वायुपुत्र म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या श्री रामदूत हनुमंतांना मी शरण येऊन नमस्कार करतो. काव्यरूपी वृक्षाच्या कवितारूपी फांदीवर बसून श्रीराम श्रीराम अशा प्रकारचे गोड मधुर गुंजन करणाऱ्या, गायन करणाऱ्या वाल्मिकी ऋषिरूपी कोकिळेला मी वंदन करतो, नमस्कार करतो. सर्व प्रकारच्या संकट आणि आपदांना, आपत्तींना दूर सारणाऱ्या, दुःखाचा नाश करणाऱ्या व सर्व प्रकारची मनोवांछित संपत्ती पुरवणाऱ्या श्रीरामाला मी नमस्कार करतो. सर्व लोकांना सन्मुख होऊन परमानंद देणाऱ्या श्रीरामाला मी पुन्हा पुन्हा प्रेमपूर्वक नमस्कार करतो. श्रीराम श्रीराम ह्या नामस्मरणाने संसाराची बीजे भाजून टाकली जातात, वासनेचे बीजे जळून जातात. ह्या श्रीराम श्रीराम नामस्मरणामुळे सर्व प्रकारच्या सुखसुविधांचाही लाभ होतो. श्रीराम नावाच्या ललकारीने, गर्जनेने यमदूतांना प्रचंड भीती वाटते. अशा प्रकारचा हा श्रीराम नामाचा अगाध महिमा आहे. पृथ्वी लोकावरील सर्व राजांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेले राजे प्रभू श्रीराम हे सदा विजयी असतात. अशा त्या सीतापती श्रीरामचंद्रांचे मी भजन आणि पूजन करतो. ज्या अवतारी श्रीरामाने पृथ्वीवर बलाढ्य आणि मोठमोठ्या राक्षसांना त्याच्या सैन्यासह मारले, अशा श्रीरामाला माझा नमस्कार असो. श्रीरामचंद्रापेक्षा अन्य कोणताही राजा मला श्रेष्ठ वाटत नसून मी केवळ श्रीरामाचाच एकनिष्ठ सेवक दास आहे. माझ्या अंतःकरण चित्तवृत्तीत नित्य लय केवळ श्रीराम प्रभू चरणीच होतो. म्हणून हे श्रीरामा तुझी कृपा असू दे आणि हे रामा तू माझा उद्धार कर. श्री भोलेनाथ महादेव शंकरजी येथे पार्वतीला सुद्धा सांगतात की हे पार्वती, श्रीराम श्रीराम अशा नामोच्चाराने मी श्रीरामाच्या स्वरूपात रममान होतो. श्री प्रभू रामचंद्रांच्या एका नावाची बरोबरी, समानता श्री विष्णूच्या 1000 नावांशी समानतेने होते, यात शंका नाही.
इति श्री बुद्धकौशिक विरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम्।